नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण स्वादिष्ट अशी गव्हाची खीर बनवतोय। तर ही खीर बनवताना गहू कांडून सडून घेतले जातात, ज्यामुळे खीर खाताना कोंड्याची कचकच लागत नाही। तर पूर्वीच्या काळी खलबत्त्यात किंवा उखळामध्ये हे गहू सडले जायचे, पण आजच्या काळात हे गहू आपण मिक्सरवर कांडून घेतो। एवढा वेळही नसतो आणि कुटाणेही करायचे नसतात। तर आज आपण दोन पद्धतीने हे गहू कांडून आणि सडून घेणार आहोत। तर दुसरी जी पद्धत आहे ती खूपच सोपी आहे, अगदी कोणालाही जमेल अशी आहे। यामध्ये कोंडा अगदी पटकन वेगळा होतो। तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात। गव्हाची खीर करण्यासाठी इथे मी 2 वाटी गहू घेतले आहेत। तर आपली आमटीची जी वाटी असते त्यानेच मी 2 वाटी गहू घेतलेत। खरं तर गव्हाची खीर करण्यासाठी खपली गहू वापरतात, पण माझ्या गावी मला तो मिळाला नाही। खपली गहू हा आकाराने थोडा लांबट असतो, तुम्हाला मिळाला तर अवश्य घ्या। तर मी आपला रोज जो पोळी चपातीसाठी गहू वापरतो तोच घेतलाय। आधी या गव्हाला मी निवडून घेतलं, आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय। गहू मी आता धुवून घेतलेत। यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया आणि 20 मिनिट हे असेच भिजवत ठेवायचेत। आता 20 मिनिट झाले आहेत, यातलं पाणी काढून टाकूया। तर इथे मी एक भांडं आणि त्यावर चाळणी ठेवली आहे, त्यावर हे गहू घालूया, म्हणजे पाणी सगळं निथळून खाली येईल। आणि पाणी निथळलं की लगेच एखाद्या सुती कपड्यावर हे घालायचेत आणि पंख्याखाली ठेवले तर अगदी 10 ते 15 मिनिटात हे थोडेसे सुकतात। आपल्याला फार हे कोरडे करायचे नाहीत, थोडासा ओलसरपणा यामध्ये ठेवायचा आहे। तर 10 मिनिट मी हे पंख्याखाली ठेवले होते। हाताने चांगले पसरून घेतले की लगेच सुकतात। तर आता हे सुकले आहेत, म्हणजे यामध्ये ओलसरपणा आहे पण माझ्या हाताला पाणी लागत नाहीये। तर असेच गहू आपल्याला पाहिजेत। हे आता एका मिक्सरच्या भांड्यात घालूया। तर पूर्वीच्या काळी हे गहू खलबत्त्यात किंवा उखळामध्ये घालून त्याला कुटून घ्यायचे आणि नंतर सुपामध्ये घालून पाखडून त्याचा कोंडा वेगळा केला जायचा। गहू मी आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेत। पल्स मोडला म्हणजे मिक्सरच्या डाव्या बाजूला बंद चालू करत गहू फिरवून घ्यायचे। याला फार बारीक करायचं नाही, डाव्या बाजूला फिरवलं की फक्त 2 सेकंदच मिक्सर चालू ठेवायचं आणि लगेच बंद करायचं, परत फिरवायचं, 2 सेकंद थांबायचं आणि बंद करायचं। असे फिरून घेतलेत। या गव्हामध्ये तुम्हाला कोंडा दिसत असेल, एकदम गव्हाचा कोंडा सेपरेट झालेला आहे। हे गहू आपण आता एका ताटामध्ये काढूया। या ताटामध्ये असेच जर थोड्या वेळ ठेवले तर ते कोरडे होतात आणि मग कोंडा पटकन वेगळा होतो, फार पाखडायची गरज पडत नाही। सुपामध्ये हे गहू घालून पाखडले की कोंडा अगदी छान वेगळा होतो। पण आता ताटातच आपण पाखडून घेऊया। तर समोर असा कोंडा आलेला आहे, तो काढून टाकायचा आहे। कोंड्यामध्ये पण भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात। तर याआधी मी कोंडा न काढता पण गव्हाची खीर दाखवलेली आहे, पण आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवतोय, त्यामुळे असा कोंडा काढून गव्हाची खीर करत आहोत। तर बराच कोंडा निघालेला आहे। हा कोंडा काढण्याची आणखी एक दुसरी सोपी पद्धत म्हणजे हे जे गहू आहेत ते एका भांड्यात मी काढून घेतलेत आणि यामध्ये आता पाणी घालूया। पाणी घातल्याने जो कोंडा असतो तो वर येतो, म्हणजे गव्हापासून वेगळा होतो आणि मग हे पाणी काढून टाकायचं। तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गव्हाचा कोंडा काढून घेऊ शकता। यामध्ये पाखडायची गरज नाही किंवा सूप लागत नाही, ताटही लागत नाही। बऱ्याच जणांना पाखडून घेणं जमत नाही, तर ही दुसरी पद्धत खूप सोपी आहे। उरलेला गव्हाचा कोंडा अशा पद्धतीने काढून घ्यायचा। मी 2 वाटी गहू सडून घेतले होते, त्यापैकी 1च वाटी गव्हाची खीर करणार आहे आणि बाकीचे वाळवून ठेवणार आहे। आता हे गहू जर तुम्ही 7 ते 8 तास भिजून घेतले तर शिजायला थोडासा कमी वेळ लागतो, पण आज आपण लगेच खीर बनवतोय। तर हे गहू आता आपण प्रेशर कुकरमध्ये घालूया आणि 1 वाटी गव्हासाठी 5 वाटी पाणी घालायचंय, म्हणजे गहू अगदी छान शिजतात।
तर 5 वाटी मी पाणी घातलंय. झाकण लावून कुकरच्या मीडियम फ्लेमवर 8 ते 10 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे गहू आपण जास्त वेळ भिजवलेले नाहीत, त्यामुळे याला शिजवण्यासाठी जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता 8 ते 10 शिट्ट्या मी करून घेतल्या आहेत. याची वाफ पण गेलेली आहे. झाकण काढून पाहूया. तर गहू एकदम छान शिजलेत. नाहीच शिजले तर गॅसवर ठेवून एखादी शिट्टी आणखी करून घ्यायची. हवं तर तुम्ही याला रवीनी असं घोटून घेऊ शकता, म्हणजे सगळं छान एकजीव होतं. तर 2 मिनिट याला मी रवीने घोटून घेतले. खीर करण्यासाठी गॅसवर मी आता एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये तूप घालूया. तर 2 चमचे मी साधारण तूप घातलं आहे. इथे मी आता सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेत. ते या तुपावर आपल्याला थोडेसे परतून घ्यायचेत. परतून घेतले म्हणजे त्याची चव खिरीमध्ये खूप छान लागते. तर मंद गॅसवर हे परतून घेऊया. तर लगेच याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. काढून घ्यायचेत. आता याच तुपामध्ये आपण शिजवून घेतलेले गहू घालूया. गॅस मी अगदी कमी ठेवलाय. सगळे गहू घालून घेतल्यानंतर गूळ घालायचा आहे. तर 1 वाटी गव्हासाठी 1 वाटीच मी गूळ घातलाय. तुम्हाला जसं गोड हवंय त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता, पण एवढा गूळ अगदी बरोबर होतो. चमच्याने सगळं मिक्स करून घेऊया आणि मंद गॅसवर हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. आणि गूळ विरघळला की यामध्ये खोबरं घालायचं आहे. 1 चमचा खसखस घालूया. तर खसखस मी थोडीशी भाजून घेतली होती. अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे. अर्धा चमचा वेलची पूड. अर्धा चमचा बडीसोपची पूड. तर बडीसोप पण मी खलबत्त्यात थोडीशी जाडसर कुटून घेतली आहे. थोडंसं जायफळ किसणीवर किसून घालूया. असं वेळेवर जायफळ घातलं म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो. तर अगदी 2 चिमूट होईल एवढंच जायफळ मी किसून घेतलंय. जायफळ घातल्याने खिरीला खूप छान चव येते. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी 2 मिनिट ही खीर शिजवून घेऊया. तर आता मस्त आपली गव्हाची खीर तयार आहे. खीर खाताना यामध्ये जे आपण खोबऱ्याचे तुकडे घातलेत ते खूप छान लागतात. बडीसोपची पावडर आणि जायफळ पूड घातल्यामुळे पण खूप ही खीर स्वादिष्ट होते. करायला तशी खूप सोपी आहे आणि आज आपण गहू भिजवत घातले नव्हते. अगदी लगेच खीर बनवली आहे. त्यामुळे कधीही खावीशी वाटली की तुम्ही पटकन बनवू शकता. आणि ही कोंडा काढण्याची जी दुसरी पद्धत आहे ती कोणालाही जमणारी आहे. फक्त कांडून घेतलेल्या गव्हामध्ये पाणी घालायचं म्हणजे कोंडा अगदी लगेच वेगळा होतो. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे गहू कांडून सडून तुम्ही वाळवून ठेवले, एखाद्या बरणीत भरून ठेवायचे, तर पाहिजे तेव्हा तुम्हाला यापासून खीर बनवता येते. तर जरूर अशा पद्धतीने बनवून पहा. आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.